नमस्कार. उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण आत्तापर्यंत आपल्या बॅचच्या माध्यमातून पहिल्या पेपरच्या संदर्भानं बऱ्यापैकी अभ्यास सुरू केला आणि त्यातला बराचसा पार्ट आपण कव्हर करत पुढे जात आहोत. मात्र बऱ्याचशा आपल्या अधिकारी बंधू भगिनींना पेपर 2चं सुद्धा ताण यायला लागलेलं होतं आणि मात्र या सगळ्या संदर्भानं ताण कुठेच घेण्याची आवश्यकता नाही. आपली फार चांगली तयारी आपण ह्या बॅचच्या माध्यमातून करणार आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्हाला एक चांगले मार्क ह्या दोन्ही पेपरमध्ये आणि सोबतच मुलाखतीला सुद्धा मिळणार आहे, हा एक आत्मविश्वास माझ्यासोबत बाळगा, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता पेपर 2च्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर पेपर 2 मध्ये बरेचसे आपल्याला नियम दिलेले आहे नागरी सेवेच्या संदर्भामध्ये. त्यानंतर काही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या संदर्भानं कायद्यांचाही आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. काही विशेष कायदे ज्यामध्ये ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट असेल याचाही अभ्यास करावा लागणार आहे. ICDSच्या काही प्रोग्रामचा म्हणजे योजनांचाही अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट म्हणजे भारतीय संविधानाचा पार्ट सुद्धा आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे, ज्यामध्ये शिक्षण विषयक विशेष करून तरतुदी असेल, सेवा विषयक बाबी असतील, सेवा विषयक तरतुदी असेल आणि सोबतच पार्लमेंट म्हणजे इंडियन पार्लमेंट, भारतीय संसद, भारतीय संसदेचं संपूर्ण चॅप्टर, तिच्या विविध समित्या, तिची रचना आणि तिची कार्यपद्धती कशा पद्धतीने चालते, सोबतच विधिमंडळाच्या बाबतीमध्ये सुद्धा समित्या आणि विधिमंडळाचं कामकाजाच्या संदर्भानं संपूर्ण घटक आपल्याला पेपर 2 मध्ये दिलेला आहे. त्यातल्या कायद्याच्या भागाकडे आपण आज जाऊ. अर्थातच नियमांपासून आपण सुरू करू. म्हणजे नागरी सेवेच्या बाबतीतले ज्या काही नियम आहे म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा नियम जे आहे ते स्टेप बाय स्टेप आपण पाहण्याचा प्रयत्न करू. नंबर 1 एक गोष्ट लक्षात घ्या, इतिहास असेल, भूगोल असेल, त्यानंतर चालू घडामोडी हा विषय असेल. कधी कधी मी म्हणेल की अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत सुद्धा एखादा प्रश्न त्या ठिकाणी क्लिक झाला तर तो होईल अर्थात किंवा त्या ठिकाणी आपल्याला उत्तर देता येईल. मात्र कधी कधी एखादा गणिताचं किंवा बुद्धिमत्तेचं उत्तर सुद्धा त्या वेळेमध्ये निघत नाही. मात्र ह्या नियमांच्या बाबतीमध्ये किंवा कायद्यांच्या बाबतीमध्ये असं होतं की याला एक फ्रेम आहे, त्या बाहेर प्रश्न येत नाही जनरली, म्हणजे ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स म्हणतो अशा पद्धतीचे प्रश्न ह्या नियमांवर किंवा ह्या कायद्याच्या संदर्भामध्ये तयारच करता येत नाही, कारण त्याला एक चौकट आहे आणि चौकटीत आपल्याला बसवता येते. ज्या गोष्टींना एका सिलेबसमध्ये किंवा एका चौकटीमध्ये बसवता येतं ती गोष्ट सोपी होऊन जाते. म्हणून पेपर 2 मध्ये सुद्धा आपण खूप चांगला परफॉर्मन्स देणार आहोत आणि खूप चांगला अभ्यास करणार आहोत, ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही ध्यानात घ्या, लक्षात घ्या. आता आपण जाऊ ह्या महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 कडे. आता हा भाग पाहत असताना वेगवेगळ्या टप्प्यावर आपण पाहणार आहोत की पहिल्या भागामध्ये आपण सुरुवातीच्या काही नियमांचा अभ्यास करणार आहोत, त्यावर विचारलेल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटल अर्थातच मर्यादित विभागीय परीक्षेसाठी हा विषय जिथे जिथे होता त्या त्या ठिकाणी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आणि सोबतच आपली होऊ घातलेली डिपार्टमेंटल CDPO ची जी परीक्षा आहे तिथे सुद्धा कशा पद्धतीचे प्रश्न या नियमांवर आधारित येणार आहे याचा भरपूर सराव, म्हणजे साधारण आपण 50-100 प्रश्न सुद्धा एक एक नियमांवर आपण सोडवू इतका सराव आपण ह्या सगळ्या संदर्भाने करणार आहोत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता स्टेप बाय स्टेप आपण हा संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊ. या नियमांच्या संदर्भामध्ये आलेले शब्दप्रयोग, महत्वाचे शब्द, सोबतच महत्वाचे नियम. आणि नियम म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे की ते काही लोक फॉलो करतात, काही लोक फॉलो करत नाही. मग जर नियम फॉलो केला गेला नाही तर काही तरतुदी आहे का? आणि नियम म्हटल्यानंतर दुसरी एक महत्वाची बाजू आपल्याला माहिती असेल की नियमाला अपवाद सुद्धा असतात. मग ह्या नियमाला काही अपवाद आहे का हे सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रत्येक टप्प्यावर पाहावं लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर आता आपण जाऊ महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 कडे. करेक्ट. आता पहिल्या सेंटेन्स पासून म्हणजे मी तुम्हाला स्ट्रॅटेजीचा ज्यावेळेस पार्ट शिकवलेला होता किंवा सांगितलेला होता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की आपण वाचत असलेला कुठल्याही अभ्यासक्रमाचा पार्ट ज्या दिवशी आपण वाचतो त्या दिवशी आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की या सगळ्या भागावर मला अर्थातच आयोगाला जर प्रश्न तयार करायचा असेल तर तो कशा पद्धतीचा प्रश्न तयार होईल हे ज्याला जमलं किंवा ज्याचं अनालिसिस अशा पद्धतीचं असेल त्याचा अभ्यास हा या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत व्यवस्थित आणि सुरळीत चालू आहे असा त्याचा अर्थ आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपल्या बॅचमध्ये आपण त्याच पद्धतीनं हा संपूर्ण भाग शिकवत असतो प्रत्येकच विषयाच्या बाबतीमधला, ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथे हा जो नियम आहे हा 1979 चा असल्यामुळे इथे थेट प्रश्न तयार होतो. तो थेट प्रश्न असा तयार होतो की हा नियम
कोणत्या वर्षीचा आहे? त्याचा आन्सर असेल 1979. करेक्ट. पुढे जाऊ. पुढे तुम्हाला दिसते दिनांक 31 डिसेंबर 2016 पर्यंत यामध्ये सुधारणा झालेल्या आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की भारतीय राज्यघटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारल्या गेली आणि 26 जानेवारी 1950 ला लागू झाली. घटना लागू झाल्यानंतर आतापर्यंत अनेकदा आपल्या घटनेमध्ये संशोधन झालं, ज्याला आपण घटना दुरुस्ती म्हणतो. त्या घटनेला आधार धरून पुढच्या काळामध्ये भारतामध्ये विविध कायदे निर्माण झाले. त्या कायद्यांमध्ये देखील दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि तशाच पद्धतीचे नियम सुद्धा तयार झाले आणि त्या नियमांमध्ये सुद्धा दुरुस्त्या झालेल्या आहे. आणि याही नियमामध्ये 2016 पर्यंत या ठिकाणी काय आहे, अपडेशन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ते नवीन झालेले बदल सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता स्टेप बाय स्टेप हा संपूर्ण नियम आपण या ठिकाणी अभ्यासू. 1 नंबर तुम्हाला दिसते विद्यमान मुंबई नागरी सेवा वर्तणूक शिस्त व अपील नियम 1932. आता इथे 1932 म्हटल्यानंतर तुम्हाला ब्रिटिश इंडिया म्हणजे ब्रिटिश भारत आठवला असेल. 1932 मध्ये हा संपूर्ण भारत, ज्याला आपण हिंदुस्थान म्हणतो, भारत म्हणतो, इंडिया म्हणतो, हा संपूर्ण प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात होता. म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान पर्यंतचा काही भाग, हा संपूर्ण भाग आपला अखंड भारत होता, ज्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य जवळपास 150 वर्ष होतं. असं एकेरी वाक्य तुम्ही जवळपास सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास आहे, जो पार्ट पूर्णतः मी शिकवणार आहे. तिथे तुम्हाला ब्रिटिश इंडिया कसं होतं किंवा ब्रिटिशांचं गव्हर्नमेंट कसं होतं, आपल्या भारतीय लोकांनी त्यांना कशा पद्धतीने हकलून लावलं, तो सगळा पार्ट आपण महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये पाहणार आहोत. आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. तो घटक आपण पेपर 1 मध्ये महाराष्ट्र हिस्ट्रीमध्ये डिस्कस करूया. त्यानंतर तुम्हाला इथे दिसते मध्य प्रदेश म्हणजे मध्य प्रांताचा हा पार्ट आहे व सोबतच हैदराबाद मधून आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेले संबंधित नियम यांचे एकत्रीकरण करण्याचा, त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून विचाराधीन होता. म्हणजे 1960 पासून हा प्रश्न विचाराधीन होता की अशा पद्धतीचे काही नियम आपण आपल्या महाराष्ट्रासाठी लागू करावे. तदनुसार त्यावेळच्या मुंबई, मध्य प्रदेश आणि हैदराबाद राज्यामध्ये प्रचलित असलेले वर्तणूक विषयक नियम, तसेच मी याला काय करतो, बॉक्स करतो, केंद्रीय नागरी सेवा वर्तणूक नियम विचारात घेतल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम तयार करण्यात आलेले आहे. आता तुम्हाला जर इथे विचारलं की इथे प्रश्न कशा पद्धतीचा तयार होतो, तर प्रश्न अशा पद्धतीचा तयार होतो की या महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमावर पुढीलपैकी कोणकोणत्या घटकांचा प्रभाव आहे, तर ह्या ब्रिटिश काळातल्या ह्या सगळ्या नियमांचा सुद्धा काय आहे, प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि सोबतच केंद्रीय नागरी सेवा वर्तणूक नियमांचा सुद्धा प्रभाव आपल्या या सगळ्या नियमांवर पाहायला मिळतो. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे इथे सुद्धा प्रश्न कशा पद्धतीचा तयार होतो हेही आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे कंटेंटचा अभ्यास करत असताना, पार्ट समजून घेत असताना प्रत्येक शब्दाची फोड करून ते व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. तर आणि तरच त्या भागावर आलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विदिन सेकंदामध्ये देता येतं. अन्यथा फक्त वाचल्याचा फील येतो, त्या दिवशी खूप अभ्यास झाल्यासारखं आपल्याला वाटतं आणि आपली छाती खूप अशी ताठमानेनं आपण दिवसभर फिरतो. मात्र परीक्षेच्या दिवशी या सगळ्या संदर्भाने आलेल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला देता येत नाही. त्यासाठी एक एक्झाम ओरिएंटेड जो अप्रोच आहे रीडिंगचा किंवा कंटेंट समजून घेण्याचा, तो लागतो. ती गोष्ट लक्षात घ्या आणि तो पूर्णता देण्याचा माझा प्रयत्न आहे. ही गोष्ट समजून घ्या. ओके, चला आता पुढे जाऊ. यामध्ये काही नवीन तरतुदी घालण्यात आल्या आहेत सुधारणा झाल्यानंतर. 1 नंबरवर हुंडा घेण्यास प्रतिबंध नियम 27 मध्ये सांगितलेला आहे. 2 नंबरवर सांगितलेला आहे मादक पेय आणि औषधी द्रव्ये यांचे सेवन नियम 28 मध्ये सांगितलेला आहे. 3 नंबरचा पॉइंट आहे मागास वर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या गाऱ्हाण्याकरिता, म्हणजे त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्यासाठी समाज कल्याण व जनजाती कल्याण मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना भेटण्याची तरतूद उपलब्ध करून देणे, असे बदल हे या ठिकाणी अपडेटमध्ये टाकण्यात आलेले आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. याही संदर्भाने प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात.
की यामध्ये नवीन कोणकोणत्या तरतुदी घालण्यात आलेल्या आहे किंवा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तर या 3 तरतुदी ज्या आहेत हुंड्याच्या संदर्भामध्ये, मादक पेयाच्या संदर्भामध्ये आणि मागास वर्गातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये जी तरतूद आहे, या 3ही तरतुदी आपल्याला तोंडपाठ पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे इथे समाविष्ट घटकावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहे. मी इथे तुम्हाला लिहून देईल की समाविष्ट बाबींवर आधारित काय येणार आहे, प्रश्न येणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अंडरलाईन करून देतो, बॉक्स करून देतो आणि सांगतो की या ठिकाणी प्रश्न अशा पद्धतीचा येईल, तिथे त्या बाहेर काही प्रश्न येणार नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पूर्णतः व्यवस्थित आपण टू द पॉइंट शिकण्याचा प्रयत्न करू. पुढे चला. त्यानंतर बघा, हा जो स्पेस तुम्हाला दिलेला आहे, ही सगळी पीडीएफ तुम्हाला अवेलेबल असणार आहे आपल्या ऍप्लिकेशनला. इथे तुम्हाला काही महत्वाचे पॉइंट व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहे. हा सगळा लेक्चरचा पार्ट कंटिन्यू केल्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला दिसते महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 प्रथम 1979 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर या नियमामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत, तसेच काही नवीन तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे 1979 ला ज्यावेळेस हा नियम लागू झाला त्यावेळेस कशा पद्धतीची परिस्थिती या नियमांच्या बाबतीमध्ये होती आणि नंतर कोणकोणत्या सुधारणा त्यामध्ये झाल्या आणि कोणकोणत्या बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, त्या संदर्भाने प्रश्न यामध्ये विचारणं अपेक्षित आहे. त्यामध्ये नंबर 1, शासकीय कर्मचाऱ्याने पाळावयाची नीतितत्वे, म्हणजे आपलं ज्याला आपण काय म्हणतो, इथिक्स म्हणतो. इथिकली आपण एक कर्मचारी म्हणून किती करेक्ट असायला पाहिजे, याच्या सगळ्या संदर्भामधले गाईडलाईन्स त्या ठिकाणी दिलेली आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005, ज्याला आपण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणतो, जो की आपल्या पहिल्या पेपरमध्ये डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तो तिकडे सुद्धा आपल्याला अभ्यासासाठी आहे आणि तुम्हाला देखील वेळोवेळी वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आरटीआयचं, लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बाबतीमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा वगैरे महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येत असते. तुम्ही देखील तुमच्यापैकी बऱ्याचशा कॅडरच्या मंडळींनी प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं असेल आणि तुम्ही शासनात काम करता, त्यामुळे ह्या दोन्ही बाबीशी लोकसेवा हक्क अधिनियम असेल किंवा आरटीआय असेल, माहितीच्या अधिकार अधिनियमाच्या बाबतीमध्ये तुम्ही फॅमिलियर आहात असं मी तुम्हाला समजतो. आणि ह्या 5 अन्वये शासकीय माहिती पुरवणे, 3 नंबर कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध आणि 4 नंबरवर मुलांना नोकरीस ठेवण्यास प्रतिबंध यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आता ह्या ज्या काही नवीन तरतुदी आहेत, इथे प्रश्न विचारत असताना प्रश्न असा विचारला जाणार आहे की नवीन ज्या बाबी आहेत, नवीन तरतुदींवर आधारित निश्चितपणे आपल्याला काय पाहिजे, नवीन तरतुदी काय म्हणेल मी, पाठच करा. काय पाहिजे आपल्याला, पाठ पाहिजे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता पुढे जाऊ. या संदर्भानं आलेला एक प्रश्न आपण जो मर्यादित विभागीय परीक्षेच्या संदर्भात आहे. आता या प्रश्नाला तुम्ही डील करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीचे प्रश्न प्रत्येकच घटकावर आधारित आलेले आपण सगळे पीवायक्यू पाहणार आहोत आणि सोबतच आपण जी टेस्ट पेपर प्रत्येक टॉपिकच्या आधारावर किंवा प्रत्येक घटकावर आधारित, उपघटकावर आधारित सुद्धा आपले टेस्ट आहे, त्या टेस्टच्या माध्यमातून सुद्धा आपण बराचसा सराव करून घेणार आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ह्या टेस्टच्या संदर्भातले बरेचसे लेक्चर लाईव्ह सुद्धा असणार आहे. थोडा तुमचा अभ्यासाचा फ्लो सेट होऊ द्या, आपण भरपूर सारे लाईव्ह लेक्चर सुद्धा घेणार आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे पहिल्याच टप्प्यामध्ये जर मी भडीमार करत आलो की तुम्हाला विनाकारणचं प्रेशर वाढेल, इतकं प्रेशर घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही. बघा, प्रश्न असा आहे की कामकरी महिलांच्या लैंगिक छळवादास प्रतिबंध या नियमानुसार छळवादामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्तनाचा समावेश होतो, अशा पद्धतीचा काय आहे प्रश्न आहे. 1 नंबर ऑप्शन शारीरिक संपर्क, 2 नंबर अशोभनीय सांकेतिक आचरण, 3 नंबर अश्लील साहित्याचं प्रदर्शन आणि 4 नंबर वरीलपैकी सर्व. आता हे 4ही घटक त्यामध्ये येतात. हा प्रश्न काय आहे, पीवायक्यू आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, ही गोष्ट लक्षात. हा सगळा इंडेक्स आहे. साधारण 33 नियम
आपल्याला यामध्ये अभ्यासावे लागणार आहे. हा संपूर्ण घटक डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, फक्त एक चार्ट म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. प्रत्येक नियम व्यवस्थितपणे या स्टेपने समजून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. तुम्ही कुठेच